राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. मोठा खांदा छोटा खांदा दोन्ही गावं मिळून एकच गणपती असतो. भक्तिभावात गणेशाचे पूजन केले जाते. माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक महानगरपालिका पनवेल मनोहर म्हात्रे यांच्या घरी गौरीचे आगमन भक्तिभावात झाले असून अनेक भाविकांना दर्शनाचा लाभ, महाप्रसादाचा लाभ घेतला. गौराईची घरगुती कलेतून साकारलेली मूर्ती आकर्षक सुंदर दिसते. या पाठीमागचे वैशिष्ट्य म्हणजे घरातीलच सदस्य व महिलांचा सजवण्याच्या कलाकृतीत सहभाग असल्यामुळे मूर्ती आकर्षक दिसत असल्याचे मनोहर म्हात्रे यांनी मत व्यक्त केले. अण्णासाहेब आदर्श भारत माझा पनवेल. सर्वप्रथम सर्व नागरिकांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण या ठिकाणी स्वर्गीय कान्हाशेठ म्हात्रे यांच्या निवासस्थानी गौरी मातेचं आगमन झालेलं आहे आणि ही 4थी पिढी आम्ही हे गौरी मातेचा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहे. धाकटा खांदा गावामध्ये आणि मोठ्या खांदा गावामध्ये दोन्ही ठिकाणी गौरी मातेचं आगमन केले जाते. दोन्ही गाव मिळून एक गणपती. प्रत्येक ठिकाणी एक गाव एक गणपती आहे, पण आमच्या दोन्ही गावामध्ये मिळून एकच गणपती आहे आणि तेही गणपती मंदिरामध्ये. आणि देवाची पूजा अर्चना करून व्यवस्थितरित्या सुख समृद्धीने उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही गणपती देवाचा उत्सव आम्ही पार पडत असतो. त्याच धर्तीवरती आज गौरी मातेचं आगमन झालेलं आहे. ते 1.5 दिवसासाठी गौरी मातेचं आगमन झालेलं आहे आणि तेही उद्याला आम्ही गौरी मातेचं विसर्जन उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडणार आहे. आपण या ठिकाणी पाहतो मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि एक जिवंत असं प्रतीक या ठिकाणी दिसतंय. काय सांगाल, कशा प्रकारची मूर्ती आपण कुठे खरेदी केली आणि किती वर्षापासून आपण त्या ठिकाणी करतो? खरं तर म्हणजे मूर्ती या ठिकाणी आम्ही आणत नाही. ही तेरडेची गौर असते आणि तेरड्याच्या गौरीमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण बांधून घेतो. नंतर साडी वगैरे नेसून देवीचे आपण दागिने वगैरे सर्व आपण सजावट करतो. त्याचप्रमाणे मुखवटा ही ते आपण चिनीमातीचा मुखवटा आहे, हात आहे ते आपले थर्माकोलचे आहेत आणि व्यवस्थितरित्या ते आपण पूजा अर्चना करून देवाची प्रतिस्थापना आपण या ठिकाणी करतो. या कलेच्या पाठीमागे आपल्या कौटुंबिक कुणाचा हातभार आहे? या कलेच्या पाठीमागे देवीला सजवण्यासाठी आमच्या घरातील सर्व महिलांचे आणि पूर्ण हा डेकोरेशन करायला माझा भाऊ आणि माझे सर्व भावांची मुलं सगळे त्यांचा हे हातभार आहे.